चार उमेदवारांना आमच्या उमेदवारावर दबाव टाकून 20 लाख रुपये त्यांना दिले आणि अशा पद्धतीचा गंभीर आरोप त्यांनी केलेला. तसं पाहता या हसून पाहतोय. काय आहे? काही आरोप करायचे का? मला पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारावा वाटतो की 41 जागापैकी आपण एबी फॉर्म नेमके किती लोकांना जोडले होते ते पहिल्यांदा स्पष्ट करा. कारण जे जागा बिनविरोध झाल्या त्यात माझ्या माहितीप्रमाणे प्रभाग क्रमांक पहिली जागा बिनविरोध झाली ती 2 मधली महिलांची, अनुप्रिता ताबे डांगे. तिथं एकही अर्ज आला नव्हता, उमेदवार अर्ज दाखल नाही. तिथला प्रश्न मिटला, म्हणजे तुमचा उमेदवार तिथं नव्हता. दुसरा अर्ज दाखल दुसरी जी आहे, आपण सेक्वेसली जाऊ. प्रभाग नंबर 5 मध्ये किशोर मासा, तो किशोरचा नातेवाईक आहे. त्याने किशोर उमेदवारी मिळाली बघितलं की काढलं त्या ठिकाणी. तुम्ही जाऊन त्याला विचारा. तिसरं आमचा प्रभाग आहे की प्रभाग नंबर 6 नंबर मध्ये अभिजित जाधव आणि धनश्री बांदर हे दोघं बिनविरोध झाले. त्यांनी सांगावं की 6 नंबर मध्ये माझा हा उमेदवार होता म्हणून आम्ही एबी फॉर्म दिलेला, तिथे त्यांचा उमेदवार नव्हता. त्याच्यानंतर 8 मध्ये श्वेता नाळे ह्या बिनविरोध झाल्या, त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार नव्हता. त्याच्यानंतर 17 शर्मिळाताई ढवाण ह्या बिनविरोध झाल्या, तिथे त्यांचा उमेदवार नव्हता. जो होता तो अपक्ष होता. 18 मध्ये अश्विनीताई सातव ह्या बिनविरोध झालेल्या आहेत, तिथं त्यांचा उमेदवार नव्हता. आणि 20 मध्ये अफरीन बागवान ह्या बिनविरोध झाल्यात, तिथे त्यांचा एबी फॉर्म असलेला उमेदवार नव्हता. मग 4 उमेदवार त्यांचे कुठं? तर त्यांनी असं स्पष्ट, म्हणजे माझी विनंती त्यांना, रवींद्रना, किंवा तुम्ही जे 4 आहेत ना, की आम्हाला 20 लाख रुपये दिले आणि आम्हाला दबाव आणला, त्यांनी पोलीस कंप्लेंट करावी आणि अफिडेव्हिट सादर करावा अशी माझी विनंती त्यांना या निमित्ताने. परंतु असे खोटे आरोप कृपया करू नका, कारण आम्हाला त्याची आवश्यकता नाही तसे करण्याची. कारण लोकांनी अजितदादांच्या विकास कामाच्या गतीवर, अजितदादांच्या नेतृत्वावर आणि दिलेल्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करूनच आपापली उमेदवारी स्वखुशीने मागे घेतलेली आहे. दुसरा आरोप केला नाही की लोकशाहीची मुक्त ठेवायची असेल आणि चांगला विरोधी पक्ष जर या ठिकाणी नगरपालिकेमध्ये ठेवायचा असेल तर तुम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना नाही, त्यांना वाटणार ना की लोकशाही त्यांच्यामुळे जिवंत राहणार आहे. हो, असू शकतं ना. आदरणीय साहेबांचा पक्ष आहे तो विषयच नाही. आणि जर त्या निमित्ताने लोकांनी, बारामतीकरांनी त्यांना या ठिकाणी निवडलं आणि सभागृहात पाठवलं तर स्वागतच असेल राष्ट्रवादीच्या वतीने त्यांचं. कारण कसं आहे माहिती का की मी नेहमी लोकशाही प्रक्रिया मानणाऱ्यापैकी आहे. कारण प्रबळ विरोधक असल्याशिवाय लोकशाही सत्ताधाऱ्यांच्यावर अंकुश राहत नाही, तो राहायला पाहिजे मताचा मी आहे. त्यांनी असंही म्हटलंय की पवार साहेबांचा पक्ष जो आहे तो वेगळा आहे, स्वतंत्र आहे आणि जे काय नरेटिव्ह सेट केला जातोय की दोघी राष्ट्रवादी एकच आहे आणि आमच्या पक्षाच्या उमेदवारावर आणि कार्यकर्त्यांवर नरेटिव्ह सेट केला जातोय की तुम्ही यांना मत करू नका. नाही, कधी केला आणि कुणी केला? तसं असतं तर लोकसभेलाही दिसलं असतं, विधानसभेला दिसलं असतं. आताच कसं दिसेल? आता काहीतरी चर्चा चालू असेल ना की जेणेकरून लोकांमध्येच अशा संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे. आणि आम्ही काय म्हटलो, मी माझ्या यापूर्वीच्या मुलाखतीत सांगितलंय की दोन्ही पक्ष एक होणं काळाची गरज आहे, बारामतीकरांच्या हितासाठी आहे आणि भविष्यात ते एक होतील असा शब्द मी वापरलेला आहे. आम्ही कुठलाही नेरेटिव्ह सेट करत नाही. बारामतीकरांना कुणीही भोळं मानू नये. बारामतीकर सुज्ञ आहेत, त्यांना चांगलं माहित आहे की साहेबांना कुठं मतदान करायचं, दादांना कुठं मतदान करायचं, नगरपालिकेत कुणाला द्यायचं. त्याच्यामुळं आणि ते म्हणतात ना आमचे कार्यकर्ते, ते काय भोळे नाहीत, भाबडे नाहीत. निवडणुकीचा उमेदवार अर्ज भरतात म्हणजे दे कॅन अंडरस्टँड, त्यांना माहित आहे, असं नाही काय. कशा पद्धतीने आता किती विश्वास वाटतो, कारण आता प्रचाराला तर कमी वेळ अवधी आहे. हो, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? 2 राऊंड सुरू झाले आमचे, झाले पूर्ण, आज होतात. जवळजवळ 42 पैकी 8 गेले, तर 33 मधल्या 27 ठिकाणचा माझ्याकडे रिपोर्ट आहे की ज्यांनी आज दुसरा राऊंड पूर्ण केला आणि बाकी आता एका प्रभागात दुसरीकडे राहायला गेले बाहेर, त्याच्या भेटीगाठी चालू आहेत. नंतर आमचं चिन्ह वाटप झालं तर चिन्हाचं पत्रक 3रा राऊंड चालू होईल आणि त्याच्यानंतर मग स्लिपा वगैरे वाटप. आणि आम्ही
पहिल्याच झटक्यामध्ये एक आमचा अजेंडा पोहोचवलेला आहे लोकांना, की आमचं वचननामा काय आहे, गेल्या 5 वर्षात कामं काय केली, परिपत्र घरोघर गेलेलं आहे आमचं. विरोधकांकडून सत्तेत सरकार होतं. हं? विरोधकांकडून सत्तेत सरकार होतं. का- 60 रुपयाचं दगड 480 रुपयाला बसत. कशाचं? 60 रुपयाचं दगड 480 रुपयाला बसत. बारामतीचे रस्ते छोटे केले, खूपच मोठे केले, असं सत्तेने आरोप केले. दाखवा ना, दाखवा ना. 87 किती रुपयाचा दगड म्हटले? 60 रुपयाचं दगड 60 रुपयाचा. बर, त्याचं 60 रुपयाचं 487 बिल काढल्यानं दाखवा मला. कसं आहे माहिती आहे का, की विरोधकांचं कामच आहे विरोध करणं. परंतु जेव्हा ह्या निविदा निघतात एखाद्या कामाच्या, कुठल्याही विकास कामाच्या निविदा निघतात, सार्वजनिक बांधकाम शासनाचं खाते, ते त्याचं अगोदर इस्टिमेट करतात. इस्टिमेटला निविदा ओपन टू आले. तुम्हाला जसं वाटलं होतं की 477 रुपये बिल निघणार आहे, भरायच्या बिलो, कारण बिल जास्त निघणार आहे ना, असं त्यांना वाटत असेल कुणाला तर, कारण तेवढे तज्ज्ञ आहेत त्यांच्यामध्ये. मग का नाही केलं? असं नसतं. एवढं काय बारामती किंवा पुणे जिल्हा किंवा महाराष्ट्र म्हणजे काय दुसरं काय हे नाही की असल्या काही फालतू गोष्टी चालायला. आणि जनता जागरूक आहे. प्रत्येक ह्याच्या एमबी रेकॉर्ड तपासले जातात, माहिती घेतल्या जातात, माहितीचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे, दाखवा प्रूव्ह करून. मिथ्या आरोप कुणी करू नये. नाही, आता हे बघा की जर जे बोलतात त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं की आपल्याकडे कुठली शाही आहे. ह्याच्यामध्ये अजितदादा पवार साहेबांची पार्टी, बर, मग आज आमच्यावर कोणी आरोप केला घराणेशाहीचा? ज्यांनी केला असेल त्यांनीच यापूर्वी त्या घरात तिकीट दिलेली, मग तो आरोप तुम्हाला लागू होत नाही का? मग अजितदादांनी एक तिकीट दिलं की तो आरोप फक्त सगळं अजितदादांवर लागू झालं का? असं नसतं. कसं आहे माहिती आहे का, की इलेक्ट्रॉल मेरिट, त्याच्यानंतर जातीय समीकरण आणि त्या ठिकाणची परिस्थिती आणि आरक्षण, या बाबीचा सर्वांग पूर्णपणे विचार करावा लागतो. आणि तो त्याच्यामध्ये अजितदादांनी केला असं माझं मत आहे.